नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथं मस्तपैकी वांग्याचं भरीत, दोडक्याची भाजी, चपाती आणि शेव असा आहोंचा डब्बा भरला. मस्त चहा टाकला. सगळं सकाळचं 8 वाजता आवरलंच. त्याच्यानंतर 15 मिनिटामध्ये शेतात आलो. इथं वाजले होते 8:30. आहोसोबतच आलो. तर घरूनच पाणी आणलं होतं, कारण फिल्टरचं. गार पाणी राहण्यासाठी इथं तयारी चालली होती ओढणी भिजायची. ही कॉटनची ओढणी आहे. ही भिजून घेतली की व्यवस्थित भांड्याला लावून दिली की भांड्यातलं पाणी अगदी 6 वाजेपर्यंत थंड राहतं. म्हणून हिला ओढणी भिजायला सांगितली. हिला काही ते जमानाच. म्हणलं चला आपण ओढणी भिजून घ्यावी. मग कॉटनची ओढणी भिजून घेतली आणि हंड्याला लावून दिली. वरती मोटर चालू आहे. असं पाणी पाहिलं की अगदी उन्हाळ्यामध्ये खूपच आनंद वाटतो. बरं, इथं मस्तपैकी सगळं आवरलंच. आम्ही शेतात कशासाठी आलोय ते सांगते. आम्ही आलोय शेतामध्ये कांदे काढण्यासाठी, कारण तुम्ही माझे पहिल्यापासून व्हिडिओ पाहतच असताल. इथं काळ्या आईमध्ये चिमूटभर पेरलं तर वंजूळभर खायला भेटतं. तसंच काही मी थोडेसे खायपुरते कांदे लावले. अगदी 5-6 गोण्या कांदे झाले. काळी आई दिलं, तिला आपण थोडं दिलं तर ती आपल्याला कितीतरी देते. बरं ताईंनो, इथं मस्तपैकी द्राक्ष आणले होते. दुपारची वेळ झाली. मस्त हे द्राक्ष धुवून घेतले इथल्या पाण्याने आणि खाल्ले सगळ्यांनी मिळून. कारण शेतामध्ये जर ठेचा भाकर असेल तरी बी छान लागते. हे तर द्राक्षे होते. मग थोडंसं उन्हात काम केलं होतं. थंड पाणी तोंडावरती मारलं. थोडा आराम केला. नंतर तुम्हाला सांगते ताईंनो, घरापुरतीच कोथिंबीर लावली होती खाण्यासाठी. ती काही एवढी खाणं झाली नाही. अगदी तिला लसलसून धने आले होते. हे सगळे धने उपटून घेतले, कारण हे खूप वाळले होते. सासूबाई मागं ऊसाचे दारे असतात, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना शक्य नाही झाल्या. म्हणलं चला आज रविवारची सुट्टी आहे, आपण हे कामं करून घ्यावी. मग कांदे काढून झाले 12:30 वाजेपर्यंत आणि अर्धा तासात हे धणे उपटून घेतले. 1च्या नंतर अजिबात उन्हात गेलो नाहीत, कारण खूप ऊन पडलं होतं. छोट्या छोट्या काही गोष्टी होत्या त्या सावलीतच बसून केल्या. इथं हे धणे का बरं एवढे दाट आलेत ते सांगते ताईंनो. कारण उसाला जे काही खत टाकलं होतं ते खत थोडंसं याला लागू झालं, म्हणून हे धणे सुद्धा छान आले, कांदे सुद्धा अगदी छान आले. बरं ताईंनो, तुम्हाला शेती म्हणजे कमीपणा वाटतो का? शेतात काम करणाऱ्याला तुम्ही खूपच कमी लेखतात, कारण त्यांना सपोर्ट करत नाहीत. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. मला तर एक गोष्ट अशी सांगायची तुम्हाला, की असं करू नका. सगळ्यांना छान असा सपोर्ट करा. व्हिडिओ पहा शेतकऱ्यांचे, लाईक करा, त्यांना कमेंट करा. परत आपण इथं दुसरीसुद्धा कोथिंबीर लावलेली आहे. अगदी छान अशी उगली आहे. त्यानंतर हे मोहरीचे भरपूर झाडं होते, पण तणनाशक मारल्यामुळं हे मोहरीचे झाडं सगळे जळून गेले. पण त्यानंतर 2-3 झाडं असे काही राहिले होते का, आपण म्हणतो ना संघर्षाने विश्व निर्माण करायचे, तशी गत. यांनी संघर्षाने हे 2 ते 3 झाडं जिवंत राहिले आणि भरपूर सारी मोहरी निघाली. हे सगळे झाडं अगदी वाळून गेले होते. माझं लवकर जाणंच झालं नाही. मग ह्याची काय केलं, तिथंच चोळून घेतले मस्तपैकी आणि सगळी मोहरी काढली. झाडाखाली येऊन त्याचं खळं करून घेतलं. अगदी आज शेतामध्ये 3 खडे केले घरच्या घरी. म्हणजे काय, एक मोहरीचं, दुसरं धण्याचं आणि तिसरं कांदे उपटून घेतले. इथं पहा सगळी मोहरी आपली तयार आहे. कारण हे मोहरीचं खळं करणं खूप सोपं आहे. थोडीशी जरी त्याची शेंग चोळली की सगळी मोहरी खाली पडती. तशीच गावरान मोहरी आहे. ह्या मोहरीची फोडणी भाजीला दिल्यावर अगदी चवदार लागते. बरं ताईंनो, शेतात काम करणं खरं तुम्हाला कमीपणा वाटतो का? का बरं असं? शेतात जर आपणच नाही पिकवलं तर खाणार काय? पैसे खातो का आपण? नाही ना? मग त्यामुळं मला तर कधीच लाज वाटत नाही. मी जे काही करते ते तुमच्यासोबत शेअर करते. आवडलं तर लाईक करत जा आणि नाही आवडलं तर सोडून द्या. बरं ताईंनो, इथं पहा गावरान मोहरी आपली तयार आहे. छान अशी ही मोहरी लगेच निसून कॅरी बॅगमध्ये भरून ठेवली. कारण म्हणलं घरी गेल्यावर कुठं वरती न्यावा, परत कुठं त्याला फटका आणि हे करा. त्यापेक्षा शेतात सगळं सावलीला बसलोच होतो सगळे सोबतच. सगळ्यांनी मिळून स्वच्छ करून घेतली. त्यातले जे काही खडे वगैरे आहेत ते निसून घेतले. बरं, आता झाली होती दुपार. आता वाजलेत अगदी 2. 2 वाजता मस्तपैकी भेळ बनवायची तयारी चालली होती. शेतातला ताजा ताजा कांदा, मस्त टमाटर, कोथिंबीर कट करून घेतली. आज सासूबाईला होती एकादशी, त्याच्यामुळं त्यांना काय भेळ खायचीच नव्हती. त्यांनी सगळ्यांनी साबुदाणा खाल्ला. आम्ही सुंदर भेळ बनवली. त्यासोबतच छान छान आपले
वांग्याचं भरीत आणि मस्तपैकी दोडक्याची हिरव्या मिरचीची भाजी, भेळ, चपाती. छान असं जेवण दुपारी झालं. त्यानंतर जेवण झालं. आराम अजिबात केला नाही. लगेच धणे आणून टाकले होते. कोथिंबीरचे वाळलेले झाडं, त्याचे लगेच धणे तयार केले. असं एक दगड घेऊन असं चोळावं लागतं. याने चोळलं की लगेच धणे व्यवस्थित खाली पडतात. लगेच सुरुवात केली ह्या खळ्याला आणि मस्तपैकी धणेसुद्धा आपले तयार झाले. बरं ताईंनो, ह्या छोट्या-छोट्या गोष्टीकडं लक्ष दिलं आणि शेतात जर पिकवलं तर बरेचसे आपल्या घरच्या घरी खायला भेटतं आणि थोडाफार खर्च कमी होतो. खर्च कमी करण्यासाठी शेतीच लागते. तुम्ही कितीही प्रयत्न करा घरामध्ये नोकरीतले पैसे कमी खर्च करायचे, शक्य नाही. शेतामध्ये पिकवलं तर भरपूर सारा संसाराला टेका बसतो. मग इथं संसाराला टेका बसावा म्हणून दर रविवारी काही नाही तर काही करणं चालू असतं शेताकडं. भरपूर दिवसापासून आमच्याकडे विहीर नव्हती, पाणी नव्हतं. त्यामुळं आम्ही काय करत होतो, फक्त कोरडवाहूला सरकीचं म्हणजे कापसाचं पीक घेत होतो. कापसाचं पिकाने काय होत होतं, पैसा यायचा पण खायला कधीच घरचं काही भेटलं नाही. पण मात्र आता 1-1.5 वर्ष झाले, पाणी झाले, त्यामुळं मी स्वतः प्रयत्न करते ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि अगदी ताईंनो चिमूटभर पेरलं तर इतकं सारं होतं. अगदी 1-1.5 किलो धणे निघले, छान मोहरी निघली, कांदे भरपूर निघले. आज रविवारच्या सुट्टीचा दिवस खूप आनंदात गेला. सावलीला बसून हे सगळं व्यवस्थित केलं. बरं ताईंनो, आजचा व्हिडिओ खूप छान होता शेताकडचा. तुम्हाला आता आवडला का नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे. मात्र जाता जाता पाहिलाच व्हिडिओ तर लाईक नक्की करा. तर इथं दुपारची वेळ होती, भरपूर सारं ऊन पडलं होतं आणि इथं आपले धणे तयार झालेत. हे धणे आता पिशवीत भरत होते. राहिलेले थोडंफार खडा माती आहे, ती घरी गेल्यावर नीट करणार होते. तेवढ्यात आहोंचं आगमन शेतामध्ये झालं होतं. कारण मुलं आज गावाकडं आले होते शहराकडून. मग छान असं दुपारच्या वेळेला थंड घेऊन आले. मुलांना थंड आणलं आणि मला पण 1-2 कामं राहिले होते. ते कामं करण्यासाठी ते आलेच होते. मग इथं छान असे बघा आम्ही कांदे चिरून घेतले. हे कांद्याचे ढिगला असे मारले होते. सगळे कांदे चिरून घ्यावे लागतात. पात एका बाजूला त्याचे जे मुळे आहेत त्या पण कापावं लागतात. मग कांदे कापणं चालू केलं. अगदी मी होते, सासूबाई दारे धरत होत्या, दीदी होती, दादा होता. आता यांना काय हे विळीचं काम जमत नव्हतं. त्यामुळं त्यांना दोघांना थोडं-थोडं गोळा करायला लावलं. त्यांनी गोळा केले आणि आम्ही चिरून घेतले. आता हे कांदे संध्याकाळी घरी न्यायचे होते. कारण इथं शेतात ठेवणं शक्य नाही. डुकरं म्हणा किंवा पाखरं म्हणा, काही नाही तर काही याचं नासधूस केली असती. त्यामुळे हे सगळे भरले आणि संध्याकाळची वेळ झाली. तर संध्याकाळचा मावळता सूर्य पहा किती सुंदर दिसतोय. अगदी झाडापाल्यावर आपण नाही म्हणत का झाडापाल्यावर सूर्य आहे तोपर्यंतच शेतातून निघायचं. तसंच काही झाडापाल्यावर सूर्य होता तोपर्यंत निघालो. मात्र वाटानेच अंधार पडला कारण कांदे कापायचे भरपूर सारे राहिले होते. थोडी अंधार पडायला सुरुवात झालं होते. मग काय घरी आलोत. आज आता घरी आल्यावर मस्तपैकी चुलीवरचा बेत होता. चुलीवरचा काय बेत होता तर सासूबाईला होती एकादशी. मस्तपैकी हिरव्या मिरच्याचा साबुदाणा करून घेतला. तो साबुदाणा मुलांनी सासूबाईंनी छान खाल्ला. आज एकादशी असल्यामुळं काय असतं, काहीला उपवास असतं, काहीला स्वयंपाक. मग उपवासाचं आधी करून घेतलं. बाकीचे भांडे सगळे फराळीचे याचे खरकाटे होतील म्हणून साबुदाणा करून घेतला. मग आता लागायचं होतं स्वयंपाकाला. स्वयंपाक काय बनवणार होते तर स्वयंपाकामध्ये बाजरीची भाकरी बनवणार होते. बाजरीची भाकर कशी थापतात ते पहा. असं गोल मोठा उंडा करून घ्यायचा आणि अगदी छान अशी बाजरीची भाकर थापायची पातळ. किती छान पलीकडची चुलीवरची भाकर आपली भाजली आहे बघा, पातळ आणि कडक. बाजरीची भाकर अशी थापतात. थोडंसं पीठ घ्यायचं आणि मस्तपैकी बाजरीची भाकर गोल गिटिंग थापून घ्यायची. अशी एका हाताने आधी थापली की थोडी मोठी झाल्यावर 2 हाताने थापायची. मस्तपैकी कडक कडक बाजरीच्या भाकरी तयार आहेत. याच्यासोबत बनवणार होते मस्त अशी कशाची भाजी तर बटाट्याची. ती काही शूट घेतलीच नाही. आता बघा अगदी 9 वाजले होते. आम्ही आलोय आता मुलांची उद्या शाळा आहे म्हणून शिटीला. आता इथून पुढं जेवणं, आवरणं आणि सकाळी परत रुटीन चालूच. तर ताईंनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक. भेटूया उद्या.